सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. बघा, काल आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी या पुस्तकाचा परिचय काल आपण करून घेत होतो. आणि हा परिचय करून घेत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण पुस्तकाचं जे मुख्य पृष्ठ आहे त्या पृष्ठाविषयी माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे जे मलपृष्ठ आहे, शेवटचं पान आहे, त्याविषयी काल आपण काय केलेली माहिती घेतलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा जो आपला विषय आहे त्या विषयाला इंग्रजीमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीचं हे जे पुस्तक आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, या पुस्तकामध्ये आपल्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी या पुस्तकाची जी अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका त्या ठिकाणी काय होतं दिसत आहे. तर या अनुक्रमणिका पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की या पुस्तकामध्ये एकूण 8 प्रकरणांचा काय केलेला समावेश केलेला आहे. एकूण 8 प्रकरणांचा काय केलेला समावेश केलेला आहे. बघा त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेमकं या 8 प्रकरणाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये काय शिकायचं आहे याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, घेणार आहोत, की जेणेकरून या विषयाविषयी तुम्हाला थोडीशी आवड निर्माण होईल आणि विषय त्या ठिकाणी तुम्हाला कसा वाटेल, सोपा वाटेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती. व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती. बघा व्यवसाय म्हणजे बिझनेस. व्यवसाय म्हणजे बिझनेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला व्यवसाय ही नेमकी काय संकल्पना आहे याचा अभ्यास करायचा आहे. हे तुम्हाला या प्रकरणाच्या नावावरून त्या ठिकाणी काय झालेलं असेल, लक्षात आलेलं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय या संकल्पनेचा अर्थ पाहण्यापूर्वी तुम्हाला काही कृतींविषयी माहिती घ्यायची आहे. आणि त्या कृती 2 प्रकारच्या आहेत. एक आर्थिक कृती आणि दुसऱ्या आर्थिकेतर कृती, किंवा त्याला आपण बिगर आर्थिक कृती असं म्हणतो, आहे की नाही. आणि याचा अगदी सोप्यात सोपा जर अर्थ त्या ठिकाणी तुम्ही पाहायचं म्हटलं, आर्थिक कृती म्हणजे पैसे मिळवण्यासाठी केलेल्या कृती. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बऱ्याच कृती करत असतो, बरीच कामं करत असतो. त्यातली काही कामं ही आपण पैसे मिळवण्यासाठी करतो, त्यांना आर्थिक कृती असं म्हणतात. तर आर्थिकेतर किंवा बिगर आर्थिक कृती म्हणजे ज्या कृती करत असताना आपण त्या ठिकाणी पैसे मिळवणं हा आपला हेतू नसतो, लक्षात येते, त्यांना आर्थिकेतर कृती असं म्हणतात. तर आर्थिक कृती कोणत्या, आर्थिकेतर कृती कोणत्या, हे पहिल्यांदा या प्रकरणामध्ये आपण काय करणार, सुरुवातीला पाहणार आहोत. आणि मग त्यानंतर आर्थिक कृती आणि आर्थिकेतर कृती समजल्यानंतर आपल्या प्रकरणाच्या नावामध्ये जो व्यवसाय हा शब्द लिहिलेला आहे, व्यवसाय म्हणजे काय, बिझनेस, लक्षात येते. तर व्यवसाय या शब्दाचा, बिझनेस या शब्दाचा आपण अर्थ पाहणार आहोत, आहे की नाही. आपण त्याच्या व्याख्या पाहणार आहोत. काय करणार आहोत, त्याच्या व्याख्या पाहणार आहोत. आपण आजपर्यंत नुसतं म्हणतो काय नाही, मला बिझनेस करायचं आहे, मला बिझनेस करायचं आहे. पण बिझनेस म्हणजे नेमकं काय करायचं आहे, किंवा बिझनेस ही नेमकी काय संकल्पना आहे की नाही, हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत नसतं. आणि त्यामुळं खरं तर आपण व्यवसाय करू शकत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय म्हणजे काय हे त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला व्यवसायाची वैशिष्ट्ये कोणती असतात, तर त्या वैशिष्ट्यांची आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे बघा, सुरुवातीला आपण आर्थिक कृती, बिगर आर्थिक कृती हे पाहिल्यानंतर व्यवसाय म्हणजे काही संकल्पना पाहणार, त्याची व्याख्या पाहणार, आणि व्याख्या पाहिल्यानंतर आपण व्यवसायाची काय पाहणार आहोत, वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. काय अभ्यासणार आहोत, वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. लक्षात येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण बिझनेस म्हणतो, काय म्हणतो आपण, म्हणतो बिझनेस करायचा आहे, है की नाही. तसं काही लोकांना पेशा स्वीकारायचा असतो किंवा काही लोकांना पेशा करायचा असतो. डॉक्टरी पेशा, वकिली पेशा, चार्टर्ड अकाउंटंट, है की नाही, ही सगळी पेशांची उदाहरणं आहेत. या लोकांनी पेशा स्वीकारलेला असतो, त्याला व्यवसाय म्हणता येत नाही किंवा त्याला व्यापार म्हणता येत नाही, है की नाही.
ते जे करतात ते लोकांना जी सेवा देतात त्या सेवेला आपण पेशा असं म्हणतो, आहे की नाही. तर व्यवसायाची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपण पेशा म्हणजे काय ही संकल्पना अभ्यास करणार आहे आणि पेशा ही संकल्पना अभ्यास केल्यानंतर तिचा अर्थ पाहणार आहे. लक्षात येते. आणि अर्थ पाहिल्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो, जशी आपण व्यवसायाची वैशिष्ट्ये पाहिली तशी पेशाची सुद्धा काही वैशिष्ट्ये असतात. बघा, डॉक्टरी हा एक पेशा आहे, वकिली हा एक पेशा आहे की नाही. आणि त्या पेशाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण या पहिल्या प्रकरणामध्ये काय करणार आहोत. लक्षात येते. बघा, पेशा ही संकल्पना पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवसाय करतो, पेशा स्वीकारतो, तसं इतरांच्याकडं काम करतो, म्हणजे इतरांच्याकडं नोकरी करतो. काय करतो? इतरांच्याकडं काय करतो? नोकरी करतो, आहे की नाही. मग आपल्याला नोकरी म्हणजे काय, नोकरी या संकल्पनेचा अर्थ बघायचा आहे. नोकरी ही नेमकी काय क्रिया असते. काम देणारा असतो त्याला काय म्हणतात, काम करणारा असतो तो कोण असतो, आहे की नाही. त्यांच्यामध्ये तो काय करार होतो, करारानुसार ठरलेला जो मोबदला आहे तो कसा नोकराला दिला जातो. लक्षात येते. तर ही संकल्पना आपण पाहणार आहोत. नोकरी म्हणजे काय लक्षात येते. म्हणजे मग नोकरीचा अर्थ व्याख्या बघूयात, आहे की नाही. आणि मग नोकरीचा अर्थ किंवा व्याख्या पाहिल्यानंतर जशी पेशाची वैशिष्ट्ये पाहिली, जशी आपण व्यवसायाची वैशिष्ट्ये पाहिली, तशी नोकरीची सुद्धा काही खास वैशिष्ट्ये आहेत, आहे की नाही. नोकरी हस्तांतरणी असते. नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी पात्रता लागते. प्रत्येक नोकरीची जी पात्रता आहे ती वेगळी असते. अशी काही नोकरी विषयी काही वैशिष्ट्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर त्या वैशिष्ट्यांचा काय करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रकरणामध्ये आपण आर्थिक कृती म्हणजे काय, बिगर आर्थिक कृती म्हणजे काय, त्यानंतर व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाची वैशिष्ट्ये, पेशा म्हणजे काय, पेशाची वैशिष्ट्ये, नोकरी म्हणजे काय, नोकरीची वैशिष्ट्ये, हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला अतिशय सोपा असा जो भाग आहे तो भाग काय करणार आहोत आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या 3 कन्सेप्ट पाहिल्यानंतर आपण व्यवसायाची उद्दिष्टे पाहणार आहोत. नंतरच्या ह्याच्यामध्ये व्यवसायाची उद्दिष्टे पाहणार आहोत, आहे की नाही. बघा, व्यवसायाची उद्दिष्टे ही 2 प्रकारची असतात. एक आर्थिक उद्दिष्टे आणि दुसरी सामाजिक उद्दिष्टे. आर्थिक उद्दिष्टे ही उद्दिष्टे विद्यार्थी मित्रांनो पैसे मिळवण्याच्या उद्देशानं आपण ती ठरवलेली असतात. काय केलेली असतात? पैसे मिळवण्यासाठी ठरवलेली असतात. तर सामाजिक उद्दिष्ट ही आपण व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हा विचार समोर ठेवून काही सामाजिक उद्दिष्ट देखील काय केलेली असतात? ठरवलेली असतात. तर त्या सामाजिक उद्दिष्टांचा देखील आपल्याला काय करायचं, आर्थिक आणि सामाजिक, व्यवसायाच्या आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टांचा काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. लक्षात येते. त्यानंतरचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण व्यवसाय करतो म्हणजे तोटा येण्यासाठी करतो का? नाही. तर व्यवसाय करत असताना आपलं जर मुख्य कोणता उद्देश असेल किंवा आपला मुख्य हेतू जर कोणता असेल तर मोठ्या प्रमाणावरती नफा कमवणं आणि त्याच्यातून संपत्ती निर्माण करणं, हा आपला काय असतो? मुख्य हेतू असतो. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नफ्याला व्यवसायामध्ये फार महत्त्वाचं स्थान असतं. व्यवसायामध्ये जर नफा आपण मिळवला नाही तर आपण जास्त काळ व्यवसाय करू शकणार नाही. जास्त काळ आपण व्यवसाय करू शकणार नाही. आणि म्हणून नफा मिळवणं हे व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट आहे किंवा मुख्य हेतू असतो. तर हा जो नफा आहे, या नफ्याची व्यवसायामध्ये भूमिका नेमकी काय असते, व्यवसायातील नफ्याची भूमिका नेमकी काय असते, या विषयाचा अभ्यास त्या ठिकाणी काय करायचा आपल्याला करायचा आहे. मग नफा कशासाठी मिळवावा लागतो, तर ज्याने आपल्याकडे पैसे गुंतवलेले आहेत त्या लोकांना त्याच्यावरती परतावा द्यावा लागतो. नफा जर आपण मिळवला तर आपण त्या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये संशोधन आणि विकास करू शकतो. आपल्या व्यवसायाची वाढ आणि विस्तार करण्यासाठी नफ्याची आपल्याला आवश्यकता असते. मोठ्या प्रमाणात नफा मिळाला तर आपल्या कार्यक्षमतेत वाढ होते. नफा हे व्यवसाय करणाऱ्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असतं किंवा नफा हे धोका पत्करण्याचं फळ असतं. लक्षात येते. तर ही व्यवसायामध्ये नफ्याची ही जी भूमिका आहे त्या भूमिकेचा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे बघा, आपण पहिल्या प्रकरणामध्ये काय पाहणार आहोत आत्तापर्यंत, की अजून आपण व्यापार उद्योग याच्याकडं पुढं गेलेलो नाही. तत्पूर्वी आपल्याला काय पाहायचं आहे, आर्थिक कृती म्हणजे काय, बिगर आर्थिक कृती म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाची वैशिष्ट्ये, पेशाची वैशिष्ट्ये, नोकरीची वैशिष्ट्ये. लक्षात येते.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्यवसायाची उद्दिष्ट नेमकी कोणती असतात, आर्थिक उद्दिष्ट कोणती आणि सामाजिक उद्दिष्ट कोणती, याचा आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आणि ते झाल्यानंतर मग व्यवसायामध्ये नफ्याची भूमिका काय असते, नफा कशासाठी कमवला पाहिजे, कारण व्यवसायाचा मुख्य हेतू हा नफा कमविणे हा असतो. काय असतो, नफा कमविणे हा व्यवसायाचा मुख्य हेतू असतो. तर नफ्याची व्यवसायामध्ये नेमकी काय भूमिका आहे हे काय करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि हे पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण नेमकं मग त्या ठिकाणी आपल्या विषयाकडे जातो आहे. म्हणजे व्यापार, वाणिज्य, उद्योग ह्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनाकडे आपला प्रवास काय होतो त्या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला दिसून येईल. मग त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यवसायाचं वर्गीकरण आपल्याला पाहावं लागेल. व्यवसायाचं वर्गीकरण आपल्याला पाहावं लागेल. बघा व्यवसायाचं वर्गीकरण 2 भागामध्ये करता येईल आपल्याला. एक उद्योग आणि दुसरं वाणिज्य. लक्षात येते. आणि आपल्या विषयाचं नाव काय आहे, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. तर विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय ही मुख्य संकल्पना आहे आणि या व्यवसायाचे 2 भाग पडतात, एक उद्योग आणि दुसरा वाणिज्य. एक उद्योग आणि दुसरा वाणिज्य. मग उद्योग म्हणजे काय, उद्योग म्हणजे काय, उद्योग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्या मालाचं पक्क्या मालामध्ये काय करणे, रूपांतर करण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण उद्योग असं म्हणतो. काय म्हणतो, उद्योग असं म्हणतो. मग या उद्योगाचे पुन्हा काही प्रकार पडतात, प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग, सेवा उद्योग. लक्षात येते की जे आपण भूगोलासारख्या विषयामध्ये पाठीमागं 10वीपर्यंत कधीतरी काय केले त्याचा अभ्यास केलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर त्या ठिकाणी प्राथमिक उद्योगाचे काही प्रकार पडतील. प्राथमिक उद्योगामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला शेती हा प्राथमिक उद्योग आहे. निष्कर्षक उद्योग, निष्कर्षक म्हणजे खाणकाम, जैविक उद्योग, शेळी मेंढी पालन वगैरे आहे की नाही, हे सगळे विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक उद्योग आहेत की हे उद्योग उत्पादनासाठी निसर्गावरती अवलंबून असतात, म्हणून त्यांना आपण प्राथमिक उद्योग असं म्हणतो. त्यानंतर उद्योगाचा जो दुसरा प्रकार आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दुय्यम उद्योग. दुय्यम म्हणजे जे उद्योग उत्पादनासाठी प्राथमिक उद्योगातील मालावरती अवलंबून असतात त्यांना आपण दुय्यम उद्योग असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना, दुय्यम उद्योग असं म्हणतो. मग त्यामध्ये उत्पादन उद्योग, बांधकाम उद्योग यांचा समावेश होईल, आहे की नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उद्योगाचा तिसरा प्रकार आहे सेवा उद्योग, सेवा सेक्टर, आहे की नाही. मग सेवा उद्योगामध्ये विद्यार्थी मित्रांनो वाहतूक, बँका, हॉटेल, पर्यटन, मनोरंजन हे सगळे सेवा उद्योग आहेत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण व्यवसायाचं वर्गीकरण केल्यानंतर त्यामध्ये आपण उद्योग आणि वाणिज्य असं 2 भागामध्ये त्याचं वर्गीकरण करूया. मग उद्योगाचं वर्गीकरण त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला 3 भागामध्ये करावं लागेल. त्यामध्ये प्राथमिक उद्योग, प्राथमिक उद्योगाचे प्रकार, दुय्यम उद्योग, दुय्यम उद्योगाचे प्रकार आणि सेवा उद्योग, सेवा उद्योगाचे प्रकार. हे आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यामध्ये काय करायचं आहे पाहायचं आहे. बघा व्यवसायाचा दुसरा विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्योगानंतर व्यवसायाचा जो दुसरा विभाग आहे तो विभाग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वाणिज्य, कॉमर्स, वाणिज्य, आहे की नाही. मग कॉमर्स म्हणजे काय, वाणिज्य म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो या वाणिज्य ही जी संकल्पना आहे याचं सुद्धा आपल्याला 2 भागामध्ये विभाजन करता येईल. एक व्यापार, हे कुठलं व्यापार, आणि दुसरं व्यापाराची अनुषंगिक साधने. व्यापाराची अनुषंगिक साधने, व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे व्यापाराला मदत करणारी साधनं, व्यापाराला मदत करणारी साधनं. मग विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला व्यापार म्हणजे काय पाहायचं आहे की नाही. व्यापाराची व्याख्या बघायची, पैशाच्या सहाय्यानं किंवा पैशाशिवाय वस्तू आणि सेवांची केली जाणारी खरेदी विक्री, त्याला काय म्हणतो आपण, व्यापार असं म्हणतो. काय म्हणतो, व्यापार असं म्हणतो, आहे की नाही. आणि ही खरेदी विक्री सुलभ व्हावी यासाठी काही साधनं मदत करतात, यासाठी काही घटक मदत करतात. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाहतुकीमुळं वस्तूची खरेदी विक्री सुलभ होते. गोदामामध्ये माल साठवून ठेवला जातो, आहे की नाही, त्यामुळं खरेदी विक्री सुलभ होते. विमा हा त्या ठिकाणी नुकसानीपासून संरक्षण देतो, त्यामुळे व्यापार सुरळीत होतो, व्यापारामधले धोके कमी होतात. त्यानंतर 4 नंबरला बँका व्यापाराला किंवा उद्योगाला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करतात, भांडवलाचा पुरवठा करतात, त्यामुळे व्यापार आणि उद्योग त्या ठिकाणी चालू शकतात. त्यानंतर जाहिरातीमुळं मालाची माहिती ही लोकांना होते, आपला माल लोकांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे आपल्या मालाला त्या ठिकाणी मागणी निर्माण होते,
मालाला काय निर्माण होते, मागणी निर्माण होते, म्हणून जाहिरातीची आवश्यकता असते. व्यापारी अभिकर्ते म्हणजे एजंट, ठीक नाही. हे एजंटसुद्धा खरेदी विक्री सुलभ करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बरीच मदत करतात. कारण जो उत्पादक आहे तो उत्पादक प्रत्यक्ष त्या ठिकाणी अगदी गावातल्या व्यापाऱ्यापर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत जाऊ शकत नाही. तर त्यांच्यापर्यंत जाण्याचं जे काम आहे ते काम विद्यार्थी मित्रांनो कोण करतं, हे व्यापारी अभिकर्ते म्हणजे एजंट लोक करतात. त्यानंतर संदेशवहन म्हणजे त्याला कम्युनिकेशन असं म्हणतो आपण, एकमेकांशी संवाद साधणं, आहे की नाही. संदेशवहनाची जी साधनं आहेत, मोबाईल आहे, टेलिफोन आहे, ईमेल आहे, ठीक नाही. या साधनांमुळे व्यापारामध्ये एकमेकांशी संपर्क साधता येतो आणि त्यामुळं खरेदी विक्री काय होते त्या ठिकाणी सुलभ होते. लक्षात येते, खरेदी विक्री काय होते त्या ठिकाणी सुलभ होते. तर विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य ही संकल्पना पाहत असताना त्या ठिकाणी आपण वाणिज्य या संकल्पनेचे 2 भाग करणार आहोत, व्यापार आणि दुसरा व्यापाराला मदत करणारी ही सगळी साधनं, आहे की नाही. मग बघा, व्यापार हे जे प्रकरण आहे, 2 नंबरचं प्रकरण आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी व्यापाराचा अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो व्यापार म्हणजे काय, व्यापाराचे प्रकार आपण 10वीपर्यंत शिकलो आहे. अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार, अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार, किंवा त्याला आपण देशी व्यापार आणि विदेशी व्यापार किंवा अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. तर ते 2 गट त्या ठिकाणी आपल्याला करता येतील व्यापाराचे, आहे की नाही. पुन्हा मग अंतर्गत व्यापाराचे प्रकार पडतात, घाऊक व्यापार, होलसेल आणि किरकोळ व्यापार. किरकोळ म्हणजे रिटेल, आहे की नाही. असे देशातल्या देशात चालणारे व्यापाराचे 2 प्रकार पडतात, घाऊक व्यापार आणि दुसरा त्या ठिकाणी किरकोळ व्यापार. तर ते आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणामध्ये काय करायचं त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार. बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विद्यार्थ्यांना मुख्य 3 प्रकार पडतात. एक, दुसऱ्या देशातून माल आपल्या देशात आणणे, त्याला आपण आयात म्हणतो. काय म्हणतो त्याला, आयात म्हणतो. दुसरा प्रकार निर्यात. निर्यात म्हणजे आपल्या देशातून माल हा दुसऱ्या देशामध्ये काय करणं, पाठविणं, त्याला काय म्हणतो आपण, निर्यात असं म्हणतो. काय म्हणतो, निर्यात असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे पुनर्निर्यात. पुनर्निर्यात म्हणजे दुसऱ्या देशातून माल आपल्या देशात आणायचा आणि तो माल पुन्हा काय करायचा, दुसऱ्या देशाला, एखाद्या तिसऱ्याच देशाला काय करायचं आपण, निर्यात करायचा, त्याला काय म्हणतो आपण, पुनर्निर्यात असं म्हणतो. काय म्हणतो, पुनर्निर्यात असं म्हणतो. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्यवसायाचं वर्गीकरण याच प्रकरणामध्ये 2 भागामध्ये करणार आहे आपण, उद्योग आणि दुसरं वाणिज्य. मग उद्योग ही संकल्पना अभ्यासत असताना उद्योगाचे प्रकार प्राथमिक, दुय्यम आणि सेवा उद्योग, आणि वाणिज्य ही संकल्पना अभ्यासत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण वाणिज्याचे 2 भाग करणार आहोत, व्यापार आणि व्यापाराला मदत करणारे अनुषंगिक साधनं. मग व्यापारामध्ये विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार किंवा त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. त्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे काय असतं नेमकं, ते आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, निर्यात म्हणजे काय, आयात म्हणजे काय, हे बघायचं आहे आपल्याला. आणि व्यापाराला मदत करणारी जी साधनं आहेत त्या साधनामध्ये मी आत्ता तुम्हाला सांगितलेली सगळी साधनं, वाहतूक, गोदाम, विमा, बँक, जाहिरात, व्यापारी अभिकर्ते, संदेशवहन, ही सगळी व्यापाराला मदत करणारी काय आहेत, अनुषंगिक साधनं आहेत, आहे की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या अनुषंगिक साधनांचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण या ठिकाणी काय झालेलं असेल तुमचं, त्या ठिकाणी काय झालेलं असेल, संपलेलं असेल. मग या प्रकरणामध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं नेमकं काय महत्त्वाचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये फरकाचा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. उद्योग आणि वाणिज्य, आपण व्यवसायाचं वर्गीकरण 2 भागामध्ये केलं, एक उद्योग आणि दुसरं वाणिज्य, आहे की नाही. उद्योग आणि वाणिज्य. मग उद्योग म्हणजे काय, वाणिज्य म्हणजे काय, त्याचा फरक आपल्याला त्या ठिकाणी 8-9 मुद्द्यांच्या सहाय्यानं त्याच्यामध्ये काय फरक आहे आपल्याला ते त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर फरकाचा दुसरा प्रश्न याचं अभ्यास स्वाध्यायामध्ये असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय, पेशा आणि नोकरी आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. आर्थिक कृती आणि बिगर आर्थिक कृती पाहिल्यानंतर आपण असं पाहिलं होतं, व्यवसाय, व्यवसायाची वैशिष्ट्ये, पेशा, पेशाची वैशिष्ट्ये, नोकरी, नोकरीची वैशिष्ट्ये, ठीक आहे, हे आपण पाहिलं होतं. त्याच्यावरती फरकाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला असतो. व्यवसाय आणि नोकरी याच्यामधला फरक सांगा, नोकरी आणि पेशा याच्यामधला फरक सांगा, असा प्रश्न 4 मार्काला परीक्षेमध्ये काय केलेला असतो, विचारलेला असतो. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला स्वाध्यायाचा देखील काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणामध्ये जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये रिकाम्या जागा
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. असा प्रश्न पहिल्यामधला एक प्रश्न असतो आणि तो नेहमी परीक्षेमध्ये विचारलेला असतो. परीक्षेला काय केलेला असतो, हा प्रश्न 100% 5 मार्कासाठी विचारलेला असतो. त्या ठिकाणी तुम्हाला 3 पर्याय दिलेले असतील आणि वरती एक वाक्य दिलेलं असेल, त्याच्यामध्ये रिकामी जागा दिलेली असेल. तर त्या खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य तो पर्याय निवडून आपण ते विधान काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. या पद्धतीनं हा पहिला प्रश्न असतो. स्वाध्यायामध्ये दुसरा जो प्रश्न असतो, तो दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असतो, योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न आत्तापर्यंत आपण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केलेला आहे, पण फरक एवढाच आहे की आत्ता 10वीपर्यंत गटामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 प्रश्न असतील, तर ब गटामध्ये त्याचे फार फार तर 5 पर्याय असायचे, आहे की नाही. इथं मात्र तसं नाही. इथं अ गटामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो 5 प्रश्न असतील, तर ब गटामध्ये त्यासाठी 10 पर्याय दिलेले असतात आणि त्याच्यातून योग्य ते पर्याय निवडून काय करायचं असतात, आपल्याला जोड्या जुळवायच्या असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामधला स्वाध्यायामधला जो क आहे, तो क म्हणजे शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. तर अतिशय खूप सोपा हा स्वाध्याय असतो. एक वाक्य दिलेलं असेल तुम्हाला आणि त्या वाक्याला तुम्हाला एक शब्द लिहायचा असतो. एक शब्द काय करायचा असतो, सुचवायचा असतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, 2 देशामध्ये चालणारा व्यापार. 2 देशामध्ये चालणारा व्यापार, त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा काय म्हणतो, विदेशी व्यापार. तेवढा एकच शब्द लिहायचा असतो, पण त्याला विदेशी व्यापार असा प्रश्न पहिल्यामधला हा क असतो. त्याच्यानंतर प्रश्न पहिल्यामध्येच स्वाध्यायामध्ये त्या ठिकाणी ड आकडा असतो. चूक की बरोबर ते लिहा. नुसतं चूक आहे का बरोबर आहे तेवढंच ओळखायचं आहे. लक्षात येते, त्याचं सहकारण वगैरे काही लिहायचं नाही, त्याचं बाकी काही लिहायचं नाही. तर याही पद्धतीनं त्या ठिकाणी ड हा प्रश्न विचारलेला असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अ ब क ड, ड नंतर ई हा उपप्रश्न असतो. या उपप्रश्नामध्ये गटात न बसणारा शब्द शोधा. 4 शब्द दिलेले असतील तुम्हाला आणि 4 पैकी 3 शब्द हे त्या गटात बसणारे असतील, तर एक शब्द हा त्या गटात बसणारा असणार नाही. एक शब्द हा त्या गटात बसणारा असणार नाही. उदाहरणार्थ आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्यानंतर अशा पद्धतीचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत, ठीक नाही. कावळा, चिमणी, पोपट. कावळा, चिमणी, पोपट आणि गाय, आहे की नाही. असे 4 शब्द दिलेले आहेत. कावळा पक्षी आहे, चिमणी पक्षी आहे, पोपट हा सुद्धा पक्षी आहे आणि गाय ही काय आहे, प्राणी आहे. मग गटात न बसणारा शब्द कोणता, गाय. त्या पद्धतीनं पुस्तकामधलेच काही शब्द त्या ठिकाणी दिलेले असतात आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यातून त्या गटात न बसणारा शब्द काय करायचा तुम्हाला ओळखायचा आहे. असा ई हा उपप्रश्न त्या ठिकाणी काय केलेला असतो, विचारलेला असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपप्रश्न ई नंतर त्या ठिकाणी यप म्हणजे फ असतो. खालील विधाने पूर्ण करा, म्हणजे या रिकाम्या जागा असतात. या रिकाम्या जागा लिहित असताना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कुठलाही पर्याय वगैरे दिलेला नसतो. काय केलेला नसतो, पर्याय वगैरे दिलेला नसतो. फक्त एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी रिकामी जागा ठेवलेली असते. त्या ठिकाणी आपल्याला आठवून शब्द काय करायचा असतो, लिहायचा असतो. तर या पद्धतीनं हा यप हा उपप्रश्न असतो पहिल्या प्रश्नामध्ये. त्यानंतर यप नंतर जी म्हणजे ग, कंसातील अचूक पर्याय निवडा. कंसातील अचूक पर्याय निवडा. बघा हा प्रश्नसुद्धा स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या प्रश्नासारखा आहे. कंसामध्ये वरती एक 4 शब्द दिलेले असतात आणि खाली एक तक्ता दिलेला असतो. तक्त्यामध्ये 4 रिकाम्या जागा ठेवलेल्या असतात. तर वरचे जे 4 शब्द आहेत त्या 4 शब्द निवडायचे आणि ते खालचे वाक्य काय करायचे असतं, तुम्हाला ते तक्ता काय करायचा असतो, पूर्ण करायचा असतो. या पद्धतीनं जी म्हणजे ग हा देखील उपप्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेला असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपप्रश्न यच, एका वाक्यात उत्तरे द्या. एका वाक्यात उत्तरे द्या. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एका ओळीमध्ये किंवा एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी काय करायचं असतं, लिहायचं असतं. तर उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्थिक कृती आणि बिगर आर्थिक कृती. आर्थिक कृती म्हणजे पैसे मिळवण्यासाठी केलेली कृती. आपण दिवसभर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत जेवढ्या कृती करतो त्या कृतीपैकी काही कृती आपण पैसे मिळवण्यासाठी करतो, तर काही कृती आपण पैसे मिळवण्यासाठी करत नाही. दुसऱ्यावर असलेलं प्रेम, दुसऱ्याच्या विषयी आपल्याला चांगली भावना, दुसऱ्याला मदत करावी, स्नेह, आपुलकी या पोटी काही आपण कामं करतो, त्याचे आपण पैसे घेत नाही. त्यांना बिगर आर्थिक कृती असं म्हणतो. तर आर्थिक कृती म्हणजे पैसे मिळवण्यासाठी केलेल्या कृती. मग तेवढं एकच वाक्य लिहायचं, आर्थिक कृती म्हणजे काय, ज्या कृती पैसे मिळवण्यासाठी केल्या जातात
त्यांना आर्थिक कृती असं म्हणतात. असं एका वाक्यामध्ये काय करायचं, त्याचं उत्तर लिहायचं असतं. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिल्यामध्ये काही उपप्रश्न असतात. उपप्रश्न त्याच्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब कड ई ह झालता, आपला एच झालता, एचच्या नंतर पुढं आई. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. एक वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्यामध्ये एक शब्द अधोरेखित केलेला असतो, तोच शब्द चुकीचा असतो. लक्षात येते, तो चुकीचा शब्द आपण दुरुस्त करून लिहायचा आहे. असा त्या ठिकाणी हा जो पहिला उपप्रश्न आहे, तो उपप्रश्न त्या ठिकाणी काय केलेला असतो, एका मार्कासाठी प्रत्येक प्रश्न हा विचारलेला असतो. तर या पद्धतीनं अतिशय सोपा आणि खूप मनोरंजक असा हा विषय आहे. लक्षात येते. तुम्ही जर स्वाध्याय नुसता वाचला दोन वेळा स्वाध्याय वाचला तर तुमचा तो काय होईल, त्या ठिकाणी तोंडपाठ होऊन जाईल. तर या पद्धतीनं वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा जो विषय आहे, तो विषय आपल्याला जरी नवीन असला तरी आपल्या ऐकण्यामधला आहे. लक्षात येते. हा विषयाचा आपल्या कुठून तरी थोडासा संबंध आलेला आहे, त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे या विषयामध्ये निश्चितपणे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी गोडी निर्माण होईल. आणि या प्रकरणाच्या खाली जे स्वाध्यायामध्ये जे प्रश्न असतात ते प्रश्न खूप सोपे असतात आणि या प्रश्नांच्या बाहेरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो वार्षिक परीक्षेला किंवा कुठल्याच परीक्षेला विचारला जातं नाही. त्यामुळे पुस्तकाच्या खाली जो स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय जर त्या ठिकाणी आपण चांगला पाठ केला तर त्या ठिकाणी पास होणं किंवा अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळवणं आपल्याला खूपसं अवघड नाही. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या प्रकरणाचा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, परिचय करून घेतलेला आहे. उद्या आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे त्याविषयीची त्या ठिकाणी काय करूया, आपण थोडीशी माहिती घेऊया की जेणेकरून तुम्हाला विषयाची काय होईल, त्या ठिकाणी ओळख होईल.